राजगृह आणि पोतराज. दुपारची वेळ होती. डॉक्टर बाबासाहेब राजगृहामध्ये आराम खुर्चीत बसून वाचन करीत होते. रखरखत्या उन्हामुळे शांत वातावरण होते. बाबासाहेब आपल्या वाचनात मग्न होते. या स्मशान शांततेचा भंग करणारा डुमडुम आणि चाबकाच्या फटक्याचा आवाज घरातील इतरांच्या कानावर पडत होता. हळूहळू हा आवाज वाढत होता. एक पोतराज, उघडाबंब कमरेपासून खाली नेसलेले विविध वस्त्रे, पायात घुंगराचे चाळ, हातात मोठा आसूड, त्याच्या बायकोच्या डोक्यावर मरीआईचा देव्हारा, पाठीवर कापडात बांधलेले लहानसे मूल व तिच्या गळ्यात असलेले ढोलके ती जोरजोराने वाजवीत होती. त्या तालावर पोतराज नाचत होता व आपल्या हातातील चाबकाचे स्वतःच्या अंगावर फटकारे मारून पैसेसाठी हात पसरत होता. आता मात्र पोतराज व त्याची बायको बंगल्यासमोर आल्यामुळे आवाज मोठा झाला होता. बाबासाहेब वाचत असताना त्यांचे लक्ष विचलित झाले. त्यांना वाटले 1-2 मिनिटात हे थांबेल म्हणून ते तसेच बसून राहिले. पण आवाज काही बंद होईना. त्याने पुस्तक बाजूला ठेवून नोकराला बाहेर कोण आहे ते बघायला सांगितले. नोकराने पोतराज व त्याच्या बायकोविषयी सांगितले. बाबासाहेब शांत बसून राहिले, परंतु आवाज काही कमी होत नव्हता. म्हणून बाबासाहेबांनी त्यांना वर बोलवण्यास सांगितले. नोकराने हाक मारून पोतराज व त्यांच्या बायकोला वर येण्यास सांगितले. बाबासाहेबांनी वर येण्यास सांगितले. हे ऐकून त्याची घाबरगुंडी उडाली. ते वाजवणे नाचणे बंद करून प्रचंड भीतीने निस्तेज होऊन राजगृहाच्या जिन्याच्या पायऱ्या चढू लागले. त्यांच्या मनात भीती होती. आपल्यामुळे साहेबांना त्रास झाला असावा. वरच्या मजल्यावर त्यांनी दुरूनच बाबासाहेब आराम खुर्चीत बसलेले पाहिले आणि माना खाली घालून ते त्यांच्या समोर काही अंतरावर उभे राहिले. बाबासाहेबांनी त्यांचे निस्तेज चेहरे, उन्हाने काळवंडलेले व घामाने भिजलेले शरीर, त्यांच्या अंगावरील जीर्ण वस्त्रे व त्या बाईच्या पाठीवरील मूल पाहून पोतराजला त्याचे नाव काय ते विचारले. एखादी नोकरीधंदा का करत नाहीस असे विचारले. हा भीक मागण्याचा धंदा तुम्हाला बरा वाटतो काय? त्यावर पोतराज बाबासाहेबांकडे न पाहता खाली मान घालूनच म्हणाला, मायबाप, माझं नाव शिवराम पोतराज हाय अन म्या शिकलो नाही म्हणून कुणी नोकरी देतं होय अन धंद्यासाठी पैका नाही. मायबाप 2 पोरं, आईबाप हाय, त्याचं पोट कसं भरू म्हणून शान हाच धंदा पत्करला. त्या महामानवाचे हृदय पोतराजची परिस्थिती ऐकून पाझरले. काही क्षण ते स्तब्ध झाले व त्याला म्हणाले, ठीक आहे, तुला जर धंद्यासाठी कुणी पैसे दिले तर तू कोणता धंदा करशील? मायबाप, माझ्या गावाकडे जाऊन चाय पाण्याची नाहीतर विडी पान सुपारीची टपरी टाकेन. पण मायबाप, आम्हासनी पैका देतो कोण? बाबासाहेब पुन्हा स्तब्ध झाले आणि खुर्चीतून उठले, कपाटाकडे गेले, 1000 रुपये आणले व विचार न करता त्या पोतराजच्या हातात ठेवले व म्हणाले, हे बघ शिवराम, 1000 रुपये आहेत. तू म्हणलास त्याप्रमाणे तुझ्या गावाकडे जा, काहीतरी धंदा करून तुझ्या कुटुंबाचे पालन कर आणि हा धंदा सोडून दे. एक महापुरुष आपल्या हातावर 1000 रुपये ठेवत आहे हे आपण एक दिव्य स्वप्न तर पाहत नाही ना? त्याने क्षणात स्वतःला सावरले. ही वस्तुस्थिती आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा भराभरून दान देणारा मायबाप महापुरुष आहे तरी कोण बघावे या उद्देशाने शिवरामने अश्रू भरलेल्या नयनाने बाबासाहेबांकडे एक दृष्टिक्षेप टाकला. शिवराम पोतराजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कितीतरी महान होते या गोष्टीला आज 75 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यावेळचे 1000 रुपये आज 1 लाखापेक्षाही जास्त आहेत. दोघांनीही हात जोडून वाकून बाबासाहेबांना वंदन केले. येतो मायबाप म्हणून भराभरा जिना उतरून निघून गेले. शिवराम पोतराजने त्याच दिवशी मुंबई सोडली व आपल्या बिऱ्हाडसह तो अहमदनगर जिल्ह्यातील गावाकडे गेला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण 1000 रुपये त्याने आजपर्यंत कधीही पाहिले नव्हते. त्याने थोडे पैसे घराच्या डागडुगीसाठी वापरले व बाकी पैशात पान सुपारी, विडी, तंबाखू वगैरेची टपरी लावली. दिवस जात होते, महिने जात होते. धंदा बऱ्यापैकी चालत होता. रोजच्या पैशातून शिवराम आपले घर चालवून थोडे शिल्लक पैसे टाकत होता. त्याने दुसरीही टपरी सुरू केली. आता तो सुखाने जीवन जगत होता. अधूनमधून त्याला बाबासाहेब यांची आठवण व्हायची. तो आपल्या मनातून त्यांना धन्यवाद द्यायचा, त्यांचे लाख आभार मानायचा. असे गरिबांचे वाली जन्माला यावत इतरांना सांगायचा. तो व्यथित होऊन आपण बाबासाहेबांना 1000 रुपये जाऊन दिले पाहिजेत म्हणायचा. त्यांच्यामुळे आज आपण खूप चांगले दिवस पाहत आहोत असे त्याला मनोमन वाटायचे. अशी वर्षामागून वर्षे जात असताना दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. ही काळीज चिरणारी दुःखद बातमी जगभरात पसरली. विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाड्यात पोहोचली. जेव्हा ही बातमी शिवराम पोतराजपर्यंत पोहोचली
तेव्हा त्याने हंबरडाच फोडला. तो धाय मोकलून रडू लागला. तो रडताना म्हणत होता, बाबासाहेब, तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व होतात. तुम्ही आम्हाला जगायला शिकवलेत. एका पोतराजाला माणूस बनवले. तुमचे पैसे कुणाला परत करू? डॉक्टर बाबासाहेबांचे अंत्ययात्रेसाठी अहमदनगरहून जी मंडळी मुंबईत दाखल झाली त्यात शिवराम पोतराजही आला. दादर स्टेशनला उतरून इतरांसोबत राजगृहाकडे जात असताना राजगृह दृष्टीस पडताच तो हंबरडा फोडून म्हणत होता, बाबासाहेब, याच रस्त्यावरच्या पोतराजला तुम्ही माणूस बनवलेत. हाच तो राजगृह ज्याच्यामुळे आज मी सुखी झालो. आता तुमचे 1,000 रुपये कुणाला देऊ? सांगा बाबासाहेब, सांगा. हे त्याच्या रडण्यातील बोल ऐकून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी शिवराम पोतराजला घेरले व विचारले, तुझ्या जीवनात बाबासाहेब कसे आले? तेव्हा शिवरामने आपल्या बाबतीत राजगृहावर घडलेला सर्व प्रसंग सांगितला व शेवट करताना म्हणाला, गरिबाचा वाली गेला व पुन्हा धाय मोकलून रडू लागला. असे करुणेचे महासागर मानवतेचे कैवारी होते बाबासाहेब. पुन्हा होणे शक्य नाही. जय भीम, नमो बुद्धाय. अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी हिस्टॉरिकल मिरर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.